या ठिकाणी मी एक सकाळी आव्हान केलेलं होतं की इतिहासाचा विद्यार्थी ह्या नात्याने आपण त्या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये आपण सकारात्मकतेकडे जाण्याच्या दृष्टिकोनातून, कारण आपण कोरोनामध्ये पॉझिटिव्ह म्हटलं की आपल्या पुढे एक मोठा एक्स प्रश्न डोळ्यासमोर राहतो, परंतु या ठिकाणी आपण आपल्या मनाची सकारात्मकता, पॉझिटिव्ह थिंकिंग जर आपल्याला करायची असेल आणि आपल्याला आपल्या मनाची जर मशागत करायची असेल तर इतिहासाची आपल्याला गरज असते. आणि म्हणून एका इतिहासकाराने असं म्हटलेलं आहे, भूगोल ही जर परमेश्वराची देणगी असेल तर इतिहास हे मानवाचं मनगट आहे. आज छत्रपती संभाजी महाराजांच्या या 364व्या जयंतीला निमित्ताने मी छत्रपती संभाजी राजांचं चरित्र या ठिकाणी आपल्या समोर सादर करण्यासाठी या ठिकाणी तुमच्या समोर आलेलो आहे. शतकाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेत हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. या हिंदवी स्वराज्याचा पहिला युवराज आणि पहिला छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना युवराज म्हणून आणि पुढे छत्रपती बनल्यानंतर संभाजी महाराजांची कारकीर्द मोठी वादळी ठरलेली. संघर्ष हा छत्रपती संभाजी महाराज जीवनाचा एक स्थायी भाव बनलेला आहोत. आपण सहज मराठ्यांच्या इतिहासामध्ये डोकावून जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळता छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू सातारा, छत्रपती संभाजी दुसरा कोल्हापूर यासारखे नाव घेण्यासारखे छत्रपतीच्या घराण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळता झाले, परंतु पराक्रम, शौर्य, धाडस या बाबतीत बरोबरी करील असा राज्यकर्ता महाराज इतिहासामध्ये झाल्याचा आपल्याला दाखला मिळत नाही. गेले 350 वर्षाच्या इतिहासामध्ये संभाजी या व्यक्तिचरित्राने मराठी माणसाला आकर्षित करून ठेवले. गेल्या 100-150 वर्षामध्ये मराठी साहित्याने भलबुरं कसं कासना संभाजी हे व्यक्तिचरित्र मराठी मनापुढे एक जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे. प्रामुख्याने या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये किंवा प्रामुख्याने आपण जर पाहिलं या मराठी माणसाने मराठी साहित्यामध्ये संभाजी व्यक्तिचरित्र जीवन ठेवले. ते भलबुरं कसं कासा, पण हे संभाजी व्यक्तिचरित्र जीवन ठेवण्याचं काम मराठी साहित्यिकांनी केलेलं आपल्याला दिसतं. यामध्ये प्रामुख्याने संभाजी महाराज एवढी नाटकं लिहिली गेली, तेवढे चित्रपट काढले गेले. साहित्य या ठिकाणी चित्रपट दिग्दर्शकांनी संभाजी महाराज एक रोमॅन्टिक हिरोज बनवून टाकले. म्हणजे संभाजी महाराज जेवढं साहित्य किंवा नाटकं लिहिले गेले, चित्रपट काढले गेले, तेवढे दुसऱ्या छत्रपतीवर काढण्याचे आपल्याला दिसून. मराठी माणूस प्रामुख्याने जो काही इतिहास पाहतो, ऐकतो, तो नाटक, कथा, कादंबरी, ऐतिहासिक मालिका आणि त्यामध्ये जो तोता इतिहास आहे तोच खरा मानण्याकडे प्रामुख्याने तो झुकतो. मी एक इतिहासाचा विद्यार्थी नात्याने इतिहासाच्या चष्म्यात संभाजी राजांचं चरित्र आपल्या समोर उभं करण्याचा प्रयत्न करणार आहे. बखरकाराने जे संभाजीरावाचं चरित्र उभं केलं होतं त्या 150 वर्षामध्ये 100-150 वर्षामध्ये प्रामुख्याने त्याचकडे संभाजीमध्ये एक वेशनादी, बदपैली, मदार आणि मदाराच्या आहारी गेलेला युवराज अशा पद्धतीने प्रामुख्याने डॉक्टर बाशी बेंद्रे, इतिहास संशोधक बाशी बेंद्रे यांनी सतत अथक 40 वर्ष या ठिकाणी इतिहासाच्या कागदपत्राचा ढिगारा उचकून त्या ठिकाणी अस्सल कागदपत्र काढले आणि त्या ठिकाणी आपण आरशामध्ये उभं राहिल्यानंतर आपण असं प्रतिबिंब दिसावं असं या ठिकाणी संभाजी राजाचं प्रतिबिंब इतिहासाचं चष्म्यातून त्या ठिकाणी संशोधनातून संभाजी उभं करण्याचं काम पहिल्यांदा बाशी बेंद्रे यांनी. डॉक्टर कमल गोखले या वाडिया कॉलेजमध्ये इतिहासाच्या अध्यापक असणाऱ्या मुंबई विद्यापीठामध्ये सतत 9 वर्ष त्यांनी संभाजी राजावर संशोधन केलं आणि स्वराज युवराज संभाजी नावाचं त्यांनी या ठिकाणी संशोधन ग्रंथ पीएचडीचा प्रबंध सादर केला आणि पुस्तक रूपाने तो आला आणि त्याला इतिहास चष्म्यात संभाजी मांडण्याचा प्रयत्न त्या दुसऱ्या संशोधकाने. संभाजी राजाच्या 300 पुण्यतिथीच्या निमित्ताने जो काही एक स्मारक ग्रंथ डॉक्टर जयशिंगराव पवार यांनी काढला त्यामध्ये इतिहासाच्या चष्म्यातनं संभाजी मारण्याचा प्रयत्न. यामध्ये प्रामुख्याने कानेटकरांचा असेल, रायगडाला जेव्हा जाय ते सावंताचा छावा असेल, यातून आपण संभाजी चरित्र पाहतो. परंतु इतिहासाच्या चष्म्यातनं संभाजी मांडण्याचा मी एक इतिहासाचा विद्यार्थी या नात्याने आज संभाजी राजांच्या 364 जयंतीच्या निमित्ताने इतिहासाच्या चष्म्यातनं संभाजी मांडण्याचा प्रयत्न करणार.
हा माझा एक अल्पसा प्रयत्न असणार. ज्याप्रमाणे इतिहासाचं एक काम आहे, इतिहासाचं एक काम आहे, जसं दिसलं तसं त्या इतिहासाचं संशोधन करून साहित्याच्या अस्सल साधनाच्या साह्याने त्या ठिकाणी इतिहासाची मांडणी करायची. म्हणून इतिहासाचे कायम त्या ठिकाणी बदल होत राहतो. जसं साधनं उपलब्ध होतील, अस्सल साधने मिळतील, त्याप्रमाणे इतिहासाच्या चष्म्यातून संभाजी मांडला. बखरकरांनी जो संभाजी चित्रित केला होता, जगन्नाथ सरकारांनी जो संभाजी मांडलेला होता, तो बखरकारातून प्रामुख्याने रियासतकार असतील, जगन्नाथ सरकार असेल, यातून संभाजी मध्ये बद पहिली, व्यसनाधी, आपल्या प्रेयसीला भेटायला जाणारा राजबुवा संभाजी, असं चरित्र त्याने कलुषित चरित्र मांडण्याचा प्रयत्न. शिवाजी महाराज सिंह होते तर संभाजी हा स्वराज्याचा युवराज सिंहाचा छावा होता. बाप से बेटा सवय असं जे म्हणतात, असा हा स्वराज्याचा युवराज. परंतु या ठिकाणी या संभाजी राजांचे चरित्र बखरकारांनी कलुषित वेगळ्या पाठाने ते पाणी वाहवलं गेलं आणि तो संभाजी आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच दिवस होता. पण या संशोधक बाशी बेंद्रे मागायचे म्हणतात, कमल गोखले असतील, डॉक्टर जयशिंगराव पवार असतील, आणि नंतर आता ईश्वर पाटलांची संभाजी नावाची कादंबरी असेल, यातून या ठिकाणी कादंबरी जरूर ती असेल, पण बऱ्याच पद्धतीने इतिहासाच्या प्रतिबिंबातून. आणि आता आपल्याला या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे साहेबांनी ही जी काही युवराज स्वराज्य रक्षक संभाजी मालिकानेतून घराघरात संभाजीराजांचे इतिहासाचे असणार, तर संभाजी हे चरित्र पोहोचवण्याचं काम या मालिकेने केलेलं आहे. जरूर त्या ठिकाणी अलंकारिकता असेल, थोडंसं त्या ठिकाणी इतिहासाचं संशोधन करताना त्या ठिकाणी साधनांच्या साह्याने करावं लागतं. पण इतिहास मांडणी करताना मात्र म्हणून त्या ठिकाणी अर्ध इतिहास कला आहे आणि अर्ध शास्त्र आहे. जोपर्यंत साधनांच्या साह्याने इतिहास आपण कलेक्ट करतो, साधनं गोळा करतो, अंतर्गत बहिर्गत परीक्षण करतो, आणि जेव्हा तो इतिहासकार मांडणी करायला बसतो तर त्याच्यामध्ये कलात्मकता येते. आणि इतिहास हे अर्ध शास्त्र आहे आणि अर्ध कला आहे. आणि मग अशाच पद्धतीने या ठिकाणी कादंबरीमध्ये असेल किंवा ऐतिहासिक मालिकांमध्ये असेल, काही पात्र त्या ठिकाणी रंजकता आणण्यासाठी त्या ठिकाणी दिसत जातात. म्हणजे तो कादंबरी किंवा मालिकेचा सर्व इतिहास खरा आहे असं मी म्हणणार नाही. इतिहासाच्या विद्यार्थ्याने इतिहासाच्या चष्म्यातच संभाजी मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मी एक इतिहासाचा अभ्यासक आहे, इतिहासाचा एक विद्यार्थी आहे, आणि म्हणून मला जे संभाजी चरित्र इतिहासाचा विद्यार्थी म्हणून अभ्यासत असताना भावलं, ते आज 366व्या जयंतीच्या निमित्ताने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी माझ्या मनाचं काही मांडणार नाही, तर साधनांच्या साह्याने इतिहासाच्या संदर्भ ग्रंथातनं जे काही संभाजी व्यक्ती चरित्र किंवा बाशी बेंद्रे, कमल गोखले, डॉक्टर पवार यांनी जे काही संशोधन मांडलेलं आहे, आणि जे काही आपण जसं लोणी टाकतो आणि त्याचं काग घुसळून काग बाजूला करतो, लोणी बाजूला काढतो, तसं त्या इतिहासाच्या मंथनातून हे संभाजी चरित्र त्या ठिकाणी मांडण्याचा माझा अल्पसा प्रयत्न असते. मी जे काही चरित्र मांडणार आहे ते सर्वस्वी मी असं दावा करणार नाही, पण इतिहासाच्या चष्म्यात इतिहासाचे विद्यार्थी म्हणून ते मांडण्याचा मी एक प्रयत्न करतो. शककर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेत हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. त्या हिंदवी स्वराज्याचा पहिला युवराज मी मागाशी म्हटल्याप्रमाणे, आणि स्वराज्याचा दुसरा छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवनाचा आपण या ठिकाणी पट आपल्या समोर मांडणार. अजून शिवाजी राजे या ठिकाणी छत्रपती झालेले नव्हते. शिवाजी महाराजांनी या ठिकाणी दक्षिणेमध्ये आपल्या वडिलांची, ज्यावेळेस 1636 शहाजीराजे कर्नाटकच्या मोहिमेवर गेले, त्यावेळेस बाल शिवाजी राजमाता जिजाबाई या पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहत होते. आणि म्हणून जहागीरदाराचा एक बंडखोर मुलगा किंवा जहागीरदार म्हणून शिवाजी राजे अजून या ठिकाणी वावरत होते. ते सार्वभौम राजे नव्हते. जहागीरदारांचं जे काही इतर जहागीरदाराप्रमाणेच ते होते, पण कुणाची सत्ता ते आपल्यावर चालवून घेत नव्हते. विजापूरचा आदिलशाह असेल किंवा गवळकोंड्याचा कुतुबशाह असेल, तर दिल्लीचा मुघल बादशाह असेल, हे सत्ताधीश, यवानी सत्ताधीश मात्र या जहागीरदाराची सत्ता या ठिकाणी गुंडाळण्यासाठी किंवा त्याला दाबून टाकण्यासाठी प्रयत्न करत. शिवाजी राजांनी आपल्या वडिलांच्या जहागिरीमध्ये या ठिकाणी 12 मावळचा प्रदेश ताब्यात घेतला आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज शपथ घेऊन स्वराज तोरण बांधलं, कोंढणा घेतला, पुरंदर घेतला, आणि हळूहळू आपल्या जहागिरीमध्ये एक स्वराज्याचा उद्योग सुरू केला. 1656 मध्ये आपल्या जहागिरी शेजारी असेल जावळीचा प्रदेश उद्योगामध्ये आपले स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा उद्योग सुरू असतानाच इकडे पुरंदर मे 1600 आवाज येत नाही. मे 1657 मध्ये इकडे पुरंदर किल्ल्यावर महाराणी सईबाई या ठिकाणी बाळंतपणाच्या भेटना त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी सुरू झाल्या. यापूर्वी सईबाईला 3 कन्या झालेल्या होत्या. यानंतर तर चौथ्यांदा त्या गरोदर होत्या. पण या ठिकाणी त्या बाळंतपणाकडे किंवा सगळे कान लावून त्या ठिकाणी
बाळंतीच्या खोलीमध्ये त्या ठिकाणी त्या बाळंतपणाच्या वेदना चालू असताना ओसरीवर राजमाता जिजाबाईंची तद्मत चालली होती, जणू काही त्या जेजुरीच्या खंडेरायाला आणि तुळजाभवानीला त्या ठिकाणी याचना करत होत्या किंवा त्या ठिकाणी प्रार्थना करत होत्या. आणि जणू काही त्या दोन्ही देवतांनी त्यांची ती प्रार्थना ऐकली आणि गुरुवार दिनांक 14 मे 1657 एकादशीच्या दिवशी द्वादशीला सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी सईबाईने एका पुत्ररत्नाला जन्म दिला आणि बघता बघता ती वार्ता पुरंदर किल्ल्यावर वाऱ्यासाठी बसली. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 5वी झाली, 12स आलं आणि राजमाता जिजाबाईने आपल्या नातवाचं नाव त्या ठिकाणी संभाजी केलं. शिवशंभूच्या कृपेने भोसले घराण्याला ठिकाणी वंशाचा दिवा मिळाला, स्वराज्याला वारस मिळाला, म्हणून राजमाता जिजाबाईने आपल्या नातवाचं नाव संभाजी ठेवलं. संभाजी नाव ठेवायलाही तशी एक पार्श्वभूमी झालेली होती. कारण अगोदर शिवाजी महाराज थोरले बंधू, राजमाता जिजाबाईचा थोरला चिरंजीव शहाजीराजाबरोबर त्या ठिकाणी बेंगलोरच्या जहागिरीमध्ये अशा कनकरी लढाईमध्ये अफजल खानाकडून तो कपट नीतीने मारला गेलेला होता. आपल्या मोठ्या मुलाची आठवण म्हणून राजमाता जिजाबाईला नातू झाला, शिवाजीला पहिलं पुत्ररत्न प्राप्त झालं, त्या राजमाता जिजाबाईने आपल्या नातवाचं नाव संभाजी हे ठेवलं. शिवशंभूच्या कृपेने संभाजी हे बाळ दष्टपुष्ट बाळ जन्माला आलं होतं. सईबाईची प्रकृती मात्र काटक होती. सईबाईच्या अंगावर या बाळाची भूक भागत नव्हती आणि दरम्यानच्या काळात या पन्हाळा पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या कापूरपड गावातून या गाढे पाटलाची पत्नी नुकतीच बाळांतीन झाली होती. त्या बाईला धाराऊला त्या ठिकाणी दूध आहे म्हणून पुरंदर किल्ल्यावर आणण्यात आलं आणि धाराऊच्या दुधावर आता बाळ संभाजी त्या ठिकाणी भूक भागवलं. शिवाजी महाराज आपला स्वराज्याचा उद्योग या ठिकाणी बाजूला ठेवून पुरंदरवर आले. पुत्राचं मुख अवलोकन केलं, सईबाईला धन्यवाद दिले आणि पुन्हा एकदा शिवाजीराजे आपल्या स्वराज्याच्या उद्योगाला निघून गेले. शंभू राजांचा जन्म म्हणजे या स्वराज्याच्या उद्योगात एक शुभ घटना होती. ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये लग्न व्हावं, आपल्या मुलाचं एखादी सून आपल्या घरामध्ये यावी किंवा आपल्या घरामध्ये एखादं बाळ जन्माला यावं आणि त्याच वेळेला घरामध्ये अशी एखादी प्रगती आनंददायी घटना घडावी आणि आपण म्हणतो एक शुभ घटना आहे, पाय गुण आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी संभाजी राजांचा जन्म झाला आणि त्याच वेळेला शिवाजी राजांनी अहमदनगर आणि जुन्नर हे मोगलांचे 2 सुबे जिंकले, लुटले आणि संपत्ती स्वराज्यामध्ये आणली. स्वराज्याच्या विकासाच्या दृष्टीने एक शुभ घटना. बाळ त्या ठिकाणी कलेने वाढत होतं. शिवाजी महाराज स्वराज्याचा उद्योग चालू होता. जावळीच्या मोहिमेनं शिवाजी महाराज विजापूरच्या सीमेपर्यंत गेले होते, पन्हाळगड ताब्यात घेतलेला होता आणि त्याच्या विजापूरचा सगळा दिले सिद्धेश्वर स्वराज्यावर चालून आलेला होता. शिवाजी महाराज पन्हाळगडच्या पेढ्यामध्ये अडकलेले होते. इकडे राजमाता जिजाबाई आपल्या नातवाचं, आपल्या सुनेचं त्या ठिकाणी काळजी घेत होत्या. सईबाईची प्रकृती त्यामुळे हळूहळू खालावत गेली. त्यांना पुरंदर किल्ल्यावरचा गार वारा सोसवला म्हणून शंभू, सईबाई आणि संपूर्ण जवा त्या ठिकाणी संसार राजगडावर आणले. या ठिकाणी शिवाजी महाराज हा उद्योग पाहिल्यानंतर या ठिकाणी या जावळीच्या प्रकरणानंतर स्वराज्यावर जो काही विजापूरचं दुसरं संकट चालू झालं पुरंदर पन्हाळगडच्या अगोदर, ते म्हणजे अफजल खानाची स्वारी, आपण प्रतापगडची म्हणतो 1659. संभाजी राजे त्या 2 वर्षाचे होते. अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता. शिवाजी जावळीच्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी जावळीच्या खोऱ्यामध्ये आश्रय घेतलेला होता प्रतापगडावर आणि त्याच वेळेला या ठिकाणी त्याच्या अगोदर 2 महिने या ठिकाणी राजगडावर सईबाईचा मृत्यू झाला आणि बाळ संभाजी 2 वर्षाचे बाळ मातृसुखाला पारख झालं. सावत्र माता आपल्या सावत्र मुलाला त्याच्या आईची उणीव जाणून देत नव्हत्या. राजमाता जिजाबाईने ज्याप्रमाणे शिवाजी राजांवर त्या ठिकाणी संस्कार केले, ज्या गोष्टी शिवाजी राजांना सांगितल्या, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आता बाल संभाजी राजमाता जिजाबाईच्या मांडीवर खेळू लागला. त्याच गोष्टी, ते संस्कार या ठिकाणी आता राजमाता जिजाबाई संभाजी राजांना त्या ठिकाणी सांगू लागला. ज्याप्रमाणे हिऱ्याचे पैलू हिऱ्या खंडीतून आणतो ते गारगुट असते, पण तो पैलू काढतो, पैलू काढतो, ते हिरा चमकायला लागतो. त्याप्रमाणे राजमाता जिजाबाईने संभाजी नावाचे हिऱ्याला या ठिकाणी पैलू पाडायला सुरुवात केली. त्या ठिकाणी संभाजीच्या शिक्षणाची व्यवस्था केली. उमाजी पंत आणि काशीनाथ पंत या नावाचे 2 शिक्षक त्या ठिकाणी संभाजी राजांसाठी ठेवलेले होते आणि अशा रीतीने या ठिकाणी संभाजी राजे या ठिकाणी खेळताना मुठी आवळत होता आणि त्यावेळेला स्वराज्याची भरभराट प्रगती त्या ठिकाणी चालली. अफजल खानाला शिवाजीराजे साधनाला 1659 पाठवलं. म्हणजे संभाजी महाराजांच्या जन्मानंतर 2 घटना काय घडल्या ते तुम्हाला सांगितलं. अहमदनगर आणि जुन्नर हे मोगलांचे सुबे लुटले, तर इकडे विजापूरचा बलाढ्य सरदार
अफजल खानाला शिवाजी महाराजांनी यमसदनाला पाठवलं. मग शिवचरित्र अभ्यासत असताना, शिवचरित्र म्हणजे आपल्याला अनेक संकट शिवाजी राजांवर साधून आले असं आपण म्हणतो, आणि या संकटावर शिवाजी राजांनी अनेक युक्तींचा वापर करून संकटावर सहजरित्या मात केली. असंच आपल्या मित्रांनो सर्वांना, जे माझी व्याख्यान आज ऐकताच्या बांधवांना मी असं एक आव्हान करेन की या कोरोनाच्या महामारी साथीमध्ये आपण इतिहासामध्ये थोर पुरुषांचे चरित्र अभ्यासत असताना एक सकारात्मकतेत जाऊया, आणि या कोरोनाच्या महामारीच्या संकटाला या ठिकाणी आपण अशाच पद्धतीने, ज्याप्रमाणे शिवाजी राजाने त्या निर्जित तोंड दिलं, संभाजी राजांचं तर अजून बालपणामध्ये स्थित आहे, पण अशाच ह्या शिवचरित्रातनं आपण प्रामुख्याने चरित्राचा अभ्यास प्रामुख्याने आपण करत असताना यामध्ये ज्या काही तांत्रिक अडचणी आपल्याला या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं, शिवचरित्रातून शिवाजी राजांच्या काही संकटावर मात केलं, अशाच ह्या कोरोनाच्या महामारीच्या संकटामध्ये आपण या ठिकाणी विलया मात करूया आणि चरित्रातून एक आपण सकारात्मकतेकडे जाऊया. शिवाजी महाराजांनी या ठिकाणी संभाजी राजांच्या संदर्भामध्ये आपण बोलतो, शिवचरित्राचा आधार घेतल्याशिवाय किंवा संभाजी राजांचं चरित्र आपण पाहत असताना या ठिकाणी 1659च्या घटनेकडे आपण आलेलो. अफजल खान वधाच्या नंतर प्रामुख्याने 2 वर्षाचे बाल झालेलं होतं. शिवाजी राजांचा स्वराज्य उद्योग सुरू झाला. अफजल खानच्या वधानंतर पन्हाळगडापर्यंत या ठिकाणी स्वराज्याचा विस्तार त्या ठिकाणी झालेला होता. आणि त्याच वेळेला शाहिस्ते खानाचं स्वागत, मोगलांचं संकट स्वराज्यावर चालू होतं. शिंदेजीवरने पन्हाळगडाला वेढा दिला होता. या ठिकाणी शिवाजी राजांनी पन्हाळगडच्या वेढ्यात मुत्सद्देगिरीने त्या केली. त्या ठिकाणी सिद्धीजोहरला चकवा दिला आणि ते विशालगडाकडे त्यांनी कूच केली. शिवाकाशीत त्या ठिकाणी सिद्धीजोहरच्या छावणीमध्ये गेला. विशालगडावर शिवाजी राजगडावर आले आणि या ठिकाणी राजगडावर त्यांनी 60 ते 65 या काळामध्ये शाहिस्ते खानाचा समाचार घेतला आणि अशा रीतीने या शाहिस्ते खानाच्या स्वारीच्या दरम्यानच्या काळामध्ये स्वराज्याची लूट झाली. 1664ला शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली आणि जे काही ह्या मधल्या काळामध्ये जी काही आर्थिक हानी स्वराज्य झाली ती भरून दिल्लीच्या मुघल बादशहाने शाहिस्ते खानाच्या स्वारीनंतर शाहिस्ते खानाच्या पद्धतीने आपला बलाढ्य सरदार मिर्झा जयसिंगला स्वराज्यावर पाठवलं आणि मिर्झा राजे जयसिंगाने स्वराज्य चहूबाजूने नाकेबंदी केली. 11 जून 1665 ते 13 जून 1665 या दरम्यानच्या काळामध्ये इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह त्या ठिकाणी घडून आला आणि या तहामध्ये शिवाजी राजांनी आपल्या 8-8.5 वर्षाच्या युवराजाला बाल संभाजीला राजकारणाचं बाळकडू देण्यासाठी आपल्या बोटाला धरून शिवाजी राजे मिर्झा जयसिंगाच्या छावणीमध्ये त्या ठिकाणी तहाची बोलणी करायला गेले. आजचे पालक ज्याप्रमाणे आपल्या मुलाला 1ली-2रीच्या शाळेमध्ये बोटाला धरून घेऊन जातात, त्याचप्रमाणे या ठिकाणी शिवाजी राजाच्या बोटाला धरून मिर्झा राजे जयसिंगाच्या छावणीमध्ये 8-8 वर्षाचा मुलगा या ठिकाणी आपल्या वडिलांबरोबर मिर्झा जयसिंगाच्या छावणीमध्ये गेला. आपल्याला तहाची कलम मित्रांनो, इतिहासाचे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या तहाचं पहिलं कलम होतं 23 किल्ले 4 लाख होण्याचा प्रदेश मोगलांना दिला. 1 लाख होण्याचा प्रदेश 12 किल्ले शिवाजी महाराजांकडे राहिले. म्हणजे याचप्रमाणे संभाजी हा मोगलांचा पंचहाजरी मनसबदार म्हणून त्याप्रमाणे शिवाजी राजांनी संभाजीला पुढे केलं. ज्या संभाजीला वयाच्या 8व्या वर्षी राजकारण कशाचे शाख खातात हे माहिती नव्हतं. आपल्या वडिलांच्या स्वराज्याच्या उद्योगाकरता या ठिकाणी संभाजीराजे वयाच्या 8व्या वर्षी मोगलांचे पंचहाजरी मनसबदार बनले. तहाची जी काही कलम होती, तहाची कलमाची पूर्तता होण्यासाठी मिर्झा जयसिंगाच्या छावणीमध्ये या 8 वर्षाच्या मुलाला ओलीस राहावं लागलं होतं. मित्रांनो, आजही पाहतो आपण एखाद्या बँकेचं आपण जर लोन केलं, कर्ज प्रकरण केलं आणि त्या कर्जाची पूर्तता करण्यासाठी आपल्याला जामीनदार द्यावे लागतात. या तहाची पूर्तता होईपर्यंत म्हणजे 23 किल्ले आणि 4 लाख होण्याचा प्रदेश त्या मोगलांच्या स्वाधीन करण्यापर्यंत म्हणजे मिर्झा राजे जयसिंगाच्या ताब्यात जाईपर्यंत बाल संभाजीला त्या ठिकाणी मोगलांच्या छावणीमध्ये राहावं लागलं होतं म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी. विद्यार्थी मित्रांनो, अशाही स्थितीमध्ये त्या ठिकाणी मोगलांची पंचहाजरी तहाची पूर्तता झाली आणि लगेच शिवाजी संभाजीराजाला घेऊन राजगडावर आले. एकच काही महिन्यामध्ये दिल्लीच्या मुघल बादशाहाकडून मिर्झा राजे जयसिंग छावणीमध्ये त्या ठिकाणी लखोटा आला आणि संभाजीराजाला मोगलांची पंचहाजरी मनसबदारी देण्यात आली. मनसबदारी स्वीकारण्याचा एक शिष्टाचार असायचा.
आज जसं आपण विधिमंडळाचे सदस्य निवडून येतात किंवा लोकसभेचे खासदार निवडून येतात, त्यांचं त्या ठिकाणी किंवा मंत्रिमंडळ अस्तित्वात येतं, आणि ज्यावेळेला कायदे मंडळ किंवा कार्यकारी मंडळ अस्तित्वात येत असताना घटनेशी बांधील राहून शपथ घ्यावी लागते. त्याचप्रमाणे मनसब स्वीकारण्याचा एक शिष्टाचार असायचा. एक मनसबवाडी नावाचं ठिकाण असायचं. मनसब त्या ठिकाणापर्यंत अनवाणी पायाने ज्याला मनसब मिळणार आहे त्याने चालत जायचं. संभाजीराला पुन्हा एकदा मोगला मिर्झा जयसिंग छावणीमध्ये त्या ठिकाणी मनसबदारी स्वीकारण्यासाठी जावं लागलेलं होतं. मिर्झा जयसिंगाच्या त्या दिवाणाने, त्या सल्लागाराने संभाजीला सर्व शिष्टाच्या अकलीखानाने सर्व समजून सांगितलं. वयाच्या 8व्या वर्षी या मुलाने हे सर्व संस्कार, ती शिष्टाचार समजून घेतले. अनवाणी पायाने काही अंतरावर गेल्यानंतर गुडघे टेकवले, ती मनसब डोक्यावर घेतली, पुन्हा त्या ठिकाणी आले आणि त्या मनसबचा स्वीकार केल्यानंतर मिर्झा जयसिंगाने संभाजी राजाला मानाची वस्त्र दिली, एक तलवार दिली आणि मानाचा चांदीचा हौद असलेला हत्ती भेट दिली. त्या ठिकाणी पुरंदरच्या किल्ल्याला वेढा देणारा जो दिलेर खान होता, तो दिलेर खान जो कार्यक्रमाला आलेला होता. आणि अशा वेळेला त्या दिलेर खानाला एक हुरकी आली, एक लहर आली आणि त्याने वयाच्या 8व्या वर्षात संभाजीची खोड काढण्याचा प्रयत्न केला. त्याला वाटल्या मुलाला काय करते, आणि मग दिलेर खान म्हणाला, बाळराजे, आमच्या बादशहाने तुम्हाला आता 50,000 मनसबदारी दिलेली आहे, हा चांदीचा हत्ती दिला आहे, तो तुम्ही राजगडावर कसा नेणार? संभाजी राजांनी, बाल संभाजीने वयाच्या 8व्या वर्षामध्ये सुद्धा एक समय सूचकतेने जे काही उत्तर दिलं आणि दिलेर खानाचे दाट त्याच्याच घशामध्ये घातले. तो म्हणाला, खान साहेब, हे जनावर आहे, हाकलं तोडत कसंही राजगडावर नेता येईल, पण आमच्या पिताश्रीने तुमच्या बादशहाला जे तहामध्ये 23 किल्ले दिले आहेत ते कसे हो तुम्ही उत्तरेकडे नेणार? म्हणजे ज्याला समय सूचकता म्हणता येईल, ती अशा पद्धतीने संभाजी राजांनी या ठिकाणी दिलेर खानाला बोलती बंद केली. त्याचं पुढचं कलम होतं की बादशहाचा पुढच्या वर्षी 50वा वाढदिवस आहे, त्याला आग्र्याच्या भेटीला यावं. आणि अशा रीतीने 1666 5 मार्च 1666 रोजी शिवाजीराजे आता आग्र्याकडे निघाले. त्याच वेळेला या ठिकाणी संभाजीराजे हे मोगलांची त्या ठिकाणी 50,000 मनसबदार असल्यामुळे संभाजीराजाला सुद्धा आता आग्र्याच्या भेटीला जावं लागणार होतं. मिर्झा राजे जयसिंगांनी सर्व व्यवस्था केलेली होती. बादशाह वारंवार त्या ठिकाणी शिवाजीराजांच्या प्रवासाची सर्व या ख्याली खुशाली विचारत होता. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी 2-2.25 महिन्याचा प्रवास करून शिवाजीराजे 11 मे 1666 आग्र्याच्या सीमेवर गेले. आणि दुसऱ्या दिवशी 12 मेला बादशहाचा 50वा वाढदिवस होता. त्या ठिकाणी मिर्झा जयसिंगचा मुलगा रामसिंग या ठिकाणी वास्तवात शिवाजीराजांचं स्वागत करायला त्या ठिकाणी त्या दर्जाचा अधिकारी यायला हवा होता, परंतु बादशाहाने जाणीवपूर्वक रामसिंगाला कामगिरी सोपवली. रामसिंगाचा मुनीमजी त्या ठिकाणी शिवाजीराजे स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी आला. आणि अशा रीतीने शिवाजीराजे संभाजीराजे यांना त्या ठिकाणी आग्र्याच्या दरबारामध्ये, बादशाहाच्या दरबारामध्ये नेण्यात आलं. त्यावेळेला वेळ कमी असल्यामुळे ते पालखीतून जाण्याऐवजी घोड्यावर बसून गेले. तो आग्र्यातला तर उन्हाळा, त्या ठिकाणी धूळ, आणि अशा संपूर्ण आग्रा शहरातले लोक त्या ठिकाणी शिवाजी आणि संभाजीला पाहण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी करत होते. बादशाह तोपर्यंत दिवाणे आम आणि दिवाणे खास मधला कार्यक्रम, म्हणजे आजच्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर आपले संसदेचे 2 सभागृह, एक लोकसभा आणि दुसरं राज्यसभा, या दोन्ही ठिकाणचा कार्यक्रम संपून बादशाह खास लोकांसाठी असलेल्या घुसलखानामध्ये सिंहासनावर स्थानापन्न झाला होता. पहिल्या रांगेमध्ये त्या ठिकाणी युवराज आमिर उमराव त्या ठिकाणी होते आणि मग त्या मनसबदारच्या रांगेप्रमाणे इतर मनसबदार त्या ठिकाणी उभे होते. शिवाजीराजे आणि संभाजीराजे आल्याचं त्या ठिकाणी त्या जासुदाने निरोप दिला, त्यांना आतमध्ये येण्याचा परवानगी देण्यात आली. आल्यानंतर त्यांनी बादशाहाला त्या ठिकाणी नजर भेट दिली. बादशाहाने हात लागून भेटीचा स्वीकार केला आणि इशारा करण्यात आला. आणि अशा रीतीने संभाजीला 50,000 मनसबदारच्या रांगेमध्ये उभं करण्यात आलं. शिवाजी राजांना वास्तविक पाहता एक स्वतंत्र राज्याचा, स्वराज्याचा उद्योग सुरू केलेल्या राजाला त्या ठिकाणी स्वतंत्र त्या ठिकाणी सन्मान द्यायला हवा होता. पण बादशाह दृष्टीने हा जागीरदार, एक बंडखोर जागीरदार होता आणि म्हणून त्यालाही त्या ठिकाणी 50,000च्या रांगेने शिवाजी राजाला उभं करण्यात आलं. शिवाजी राजांची जे प्रवासामध्ये ख्याली खुशाली विचारली जात होती त्याकडे या ठिकाणी दुर्लक्ष केलं गेलं. संभाजीराजे जिथे उभे होते तिथे शिवाजीराजांना उभं करण्यात आलं. हा अपमान त्या ठिकाणी शिवाजीराजांना त्या ठिकाणी मानाचा विडा दिला, पण पोशाख दिला नाही. वेगळ्या सरदाराला त्या ठिकाणी शिवाजीराजांना अपमान सहन झाला नाही. शिवाजी रामसिंगाला त्या ठिकाणी विचारलं, हे काय चाललेलं आहे?
तुझ्या बादशाला माहित नाही का कोण आहे, तुला माहित नाही का, तुझ्या वडिलांना माहित आहे. आणि असं असताना मला हा आणि तुझे माझ्या पुढे उभे असणारे सरदार मला पाठ दाखवून पळाले, माझ्या पुढे उभे आहेत, यासाठी मला या ठिकाणी बोलवलं काय. आणि मागचा पुढचा विचार न करता शिवाजीला अपमान सहन झालाय. ताट 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 ते पावलं त्या ठिकाणी त्या दरबारामधून पाठी मागे गेले आणि बादशाकडे पाठ देऊन उभे राहिले. 8 वर्षाचा हा शिवराज या ठिकाणी आपल्या डोळ्याने आपल्या वडिलांचा बाणेदारपणा पाहत होता. आपण ही लिंक 40 मिनिटाची टाकलेली, जर आपलं लेक्चर तोपर्यंत संपलं नाही तर लगेच दुसरी लिंक टाकली जाईल. आणि अशा रीतीने हा 8-8.5 वर्षाचा हा मुलगा आपल्या वडिलांचा हा बाणेदारपणा पाहत होता. शत्रूच्या दरबारामध्ये सुद्धा ताट मानेने कसं जगावं हे संभाजी राजांना आपल्या वडिलांनी ह्या ठिकाणी शत्रूच्या प्रदेशामध्ये शिकवलेलं होतं. ज्या वेळेला पुढे फेब्रुवारी 1651 मध्ये संभाजी राजाला मोगलांनी कैद केलं आणि बादशाच्या दरबारात बहादूरगडला हजर केलं, त्यावेळेला ताट मानाने संभाजी राजे बादशाह समोर उभे होते. हा प्रसंग मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. आणि मग अशा रीतीने त्या ठिकाणी हा मुलगा त्या ठिकाणी निरीक्षण करत होता. शिवाजी राजे त्या ठिकाणी रामसिंगाला बादशाहने सांगितलं, त्यानंतर मुक्कामी गेले. परत शिवाजी राजे बादशाच्या वाड्यामध्ये त्या आग्र्याच्या दरबारामध्ये गेलेले. संभाजी जात होते येत होते, त्यांचं त्या ठिकाणी चालू होतं. परंतु नंतर शिवाजी राजांवर त्या ठिकाणी नजर कैद ठेवण्यावर शिवाजी महाराज राजाच्या रीतीने मोगलांच्या कैदेमध्ये गेले. शिवाजी राजांना अत्यंत मुत्सद्देगिरीने हे शिवाजी स्वराज्यावरच्या छत्रपतीवर दुसरं मोठं संकट चालून आलेलं होतं. पहिलं अफजल खान वधाचं, दुसरं शाहिस्ते खानाची स्वारी, तिसरं मिर्झा राजाची स्वारी आणि चौथं आता हे आग्र्याचं. असे हे संकट बघा, एकामागून एक संकट शिवाजी राजावर चालून येत होते. पण या संकटामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांनी अत्यंत युक्तपणे या ठिकाणी या संकटावर मात केली होती. आजच्या मित्रांनो, आपण या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये सुद्धा आपल्या मनाची या ठिकाणी धीरयुक्तपणे खंबीरपणे आपण उभं राहिलं पाहिजे. आणि या कोरोनाच्या महामारीच्या साथीला त्या ठिकाणी आपण शिवचरित्रातून आदर्श घेऊन आपण त्या ठिकाणी तोंड दिलं पाहिजे. हेच माझं या व्याख्यानाचं एक मनोदय या ठिकाणी आहे. आणि मग अशा रीतीने या आग्र्याच्या कैदेतून शिवाजीराजे त्या ठिकाणी मुत्सद्देगिरीचा वापर करून त्या ठिकाणी सुटले, आजारी पडले. पेटाऱ्यातून त्या ठिकाणी शिवाजीराजे सुटले. त्यानंतर 2 महिन्याने म्हणजे 20 नोव्हेंबर 1667 ला संभाजी राजेही राजगडावर येऊन दाखल झाले. मोगल बादशाह आणि त्या ठिकाणी मोगल बादशाच्या हातातून शिवाजीराजे सुटले. 1667 ते 1674 या काळामध्ये शिवाजीराजे स्वराज्याची पुनर्बांधणी केली. शिवाजी राजांनी बादशाहची त्या ठिकाणी मोहजम नावाचा जो दक्षिणेचा सुभेदार होता याच्यावर या ठिकाणी तह केला. आणि मोहजमने आपल्या बापाला या ठिकाणी सांगितलं शिवाजी पश्चाताप पावलाय. तिकडे इराणचं आक्रमण स्वराज्यावर येऊ घातलं, दिल्लीच्या बादशाहवर येऊ घातल्यामुळे शिवाजी बादशाहने दुर्लक्ष केलं आणि शिवाजी आणि मोगल यांच्यामध्ये तह झाला. शिवाजी राजा हा किताब दिला. संभाजी हा पुन्हा एकदा मोगलाचा वंशजदार झाला. वराडची सुभेदारी संभाजी राजाला देण्यात आली. 16 नोव्हेंबर 1667 मध्ये संभाजी नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, नेताजी पालकर तोपर्यंत मोगलांकडे गेले. आणि अशा रीतीने या ठिकाणी ह्या वराडमध्ये औरंगाबादला गेले. आणि संभाजीचं काही काळ औरंगाबादमध्ये वास्तव्य होतं. वराडची सुभेदारी त्या ठिकाणी मिळाली होती. मोहजम बरोबर या स्वराज्याच्या युवराजाने मैत्री त्या ठिकाणी जमली. आणि ह्या मैत्रीचा उपयोग आपल्या वडिलांच्या स्वराज्यासाठी या स्वराज्याच्या युवराजाने करून दिला. स्वराज्य रक्षक संभाजी आपल्याला या ठिकाणी म्हणतो आपल्या वडिलांच्या राजकारणामध्ये या स्वराज्य युवराजाने तर आग्र्याच्या सुटकेत राजगडावर येऊन दाखल झालं. राजमाता त्यांनी सोडून दिली की प्रवासामध्ये वाटेमध्ये संभाजी राजांचा मृत्यू झाला. मित्रांनो, आपल्या वडिलांच्या राजकारणासाठी वयाच्या 8व्या-9व्या वर्षी या मुलाने आपल्या मृत्यूची बातमी ऐकली होती. नव्हे त्या ठिकाणी पिंडदानही झालेलं. सर्व शांत झालं. तर 20 नोव्हेंबर 1667 ला स्वराज्यामध्ये आले होते पुन्हा मोगलांचे सप्तहजारी मनसबदार. मोहजम बरोबर मैत्री केली. मोहजम आपल्या बापावर नाराज होता. हे शिवाजी राजांना म्हणजे आपल्या वडिलांना संभाजीने सर्व वृत्तांत सांगितला. आणि या संधीचा फायदा घेऊन पुरंदरच्या तहामध्ये जे काही स्वराज्याचे 22-23 किल्ले 4 लाख कोणाचा प्रदेश गेलेला होता, ते गेलेला प्रदेश पुन्हा एकदा मिळवण्याचा, बांधणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये केलेला. पुन्हा स्वराज्याची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न केला. ही सुभेदारी स्वीकारली. काही काळ औरंगाबादमध्ये वास्तव्य केल्यानंतर संभाजीराजे पुन्हा एकदा राजगडावर येऊन दाखल झाले. त्यावेळेला साधारणतः आता संभाजीचं युवराज म्हणून कारकिर्दीला सुरू एक लेखणी दिलेला होता. त्या ठिकाणी लेखणी दिलेली होती, सदर सुभा दिलेला होता.
आणि दरम्यानच्या काळामध्ये त्या रूढी परंपरेप्रमाणे आता संभाजी विवाहाचं वय झालेलं होतं. पिताजी शिर्क्यांची मुलगी जिवूबाई हिच्याशी शिवाजी राजांनी आपल्या मुलाचा त्या ठिकाणी सोयरे संबंध प्रस्थापित केला. आपली मुलगी पिलाजी शिर्क्याच्या मुलाला गणोजी शिर्क्याला साठ लोट त्या ठिकाणी झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि अशा रीतीने जिवूबाई या ठिकाणी भोसले घराण्यात आली आणि ती पिला शिर्क्यांची जिवूबाई भोसल्याच्या घराण्यामध्ये आल्यानंतर ती त्या ठिकाणी येसूबाई बनली. आणि मग अशा रीतीने ही येसूबाई ही संभाजीराजांची पहिली संभाजी राजांच्या या ठिकाणी स्वराज्याच्या युवराज म्हणून त्या ठिकाणी कार्य सुरू झाले. स्वतंत्र सुभा त्या ठिकाणी शिवाजीराजांनी दिलेला होता. अशाच पद्धतीने या स्वराज्याचा युवराज म्हणून काम करीत असतानाच या स्वराज्याच्या युवराजाला जे काही बालपणामध्ये शिक्षण मिळालं होतं त्या उत्तरेमध्ये जे मथुरेमध्ये संभाजीराजांनी ठेवलेलं होतं एक संस्कृत भाषेचं शिक्षण त्या ठिकाणी मिळालेलं होतं. त्यातून संभाजीराजांनी राजकारणावर पहिला ग्रंथ लिहिला तो संस्कृत भाषेमध्ये, त्याचं नाव आहे बुधभूषणम. संभाजीराजांनी नंतरचे 3 ग्रंथ म्हणजे एकूण 4 ग्रंथ लिहिले. एक संस्कृत मध्ये बुधभूषणम आणि 3 हिंदीमध्ये. 7 शतक, नायिका भेद आणि नकशी अशी साहित्य निर्मिती या स्वराज्य युवराजाने आपल्या स्वराज्य युवराज म्हणून केली. स्वराज्याची बांधणी 1667 ते 1674 ह्या काळामध्ये शिवाजीराजांनी केली. आणि 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला. या राज्याभिषेकामध्ये स्वराज्याचा युवराज म्हणून या ठिकाणी संभाजीराजांचा पट्टाभिषेक किंवा विराजाभिषेक झाला. महाराणी सोयराबाई ही स्वराज्याची त्या ठिकाणी पट्टराणी झाली. दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे 1667 ते 1674 या दरम्यानच्या काळामध्ये एक घटना भोसले घराण्यात दुसरी आनंदाची घडलेली होती. 24 फेब्रुवारी 1670 रोजी सोयराबाईला एक पुत्ररत्न प्राप्त झालं. शिवाजीराजांना दुसरं पुत्ररत्न प्राप्त झालं आणि शिवाजी राजांनी त्या मुलाचं नाव ठेवलं राजाराम. म्हणजे आता स्वराज्याला 2 वारस झाले. एक संभाजी सईबाईचा आणि दुसरा सोयराबाईचा राजा. राज्याभिषेक झाला. सोयराबाई पट्टराणी झाल्या. आणि आता युवराजाभिषेक म्हणून प्रभावली सुभ्याचा कारभार करत असताना आणि राज्याभिषेकानंतर 12 दिवसांनी राजमाता जिजाबाईचा मृत्यू झाल्यानंतर ही जे काही स्वराज्याचं हे युवराज होता या ठिकाणी या सावत्र मातांकडून आणि राजमाता जिजाबाईंचा एक धाक असल्यामुळे त्या ठिकाणी सर्वजण धडक त्याच्यामध्ये संभाजी राजांकडे त्या ठिकाणी सर्वजण ममतेने पाहत होते. पण युवराजाभिषेक झाला आणि जणू काही भोसले घराण्यामध्ये त्या ठिकाणी गृहकलाची थिंडी पडली. तरुण सुलभ वयामध्ये त्या ठिकाणी शिवाजीराजांचे एक मंत्री बनवून शिवाजीराजांचं अष्टप्रधान मंडळ बनवलेलं होतं. या अष्टप्रधान मंडळातील त्या ठिकाणी संभाजीराजांच्या तरुण सुलभ वयातून काही प्रधान दुखवले गेलेले होते. आणि याच दरम्यान सोयराबाईच्या मनामध्ये मंथरादासीने प्रवेश केला. खुर्ची टिकून धरणारे प्रधान, महत्वाकांक्षी प्रधान आणि या ठिकाणी सत्तेची लालसा असणाऱ्या सोयराबाईच्या मध्ये लालसा निर्माण केली. आणि जिजाबाईच्या मृत्यूनंतर या ठिकाणी भोसले घरामध्ये ग्रहकलुष राजकारणामुळे शिवाजीराजांकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. दरम्यानच्या काळामध्ये शिवाजीराजाने संभाजीराजाला प्रभावलीचा सुभेचा सुभेदार नेमलं होतं. राज्याभिषेकाच्या काळामध्ये स्वराज्य झालेली आर्थिक जी काही तूट म्हणूया ती भरून काढण्यासाठी 2 स्वराज्यामध्ये 2 वारस असल्यामुळे त्यांची तरतूद म्हणून या ठिकाणी शिवाजी महाराजांनी दख्खन मोहीम आखण्याचं ठरवलं 1676 ते 1678. परंतु या ग्रह करारामध्ये थिंगी पडू नये त्याच्या अगोदर शिवाजी राजाने संभाजीराजाला प्रभावलीचा सुभेदार म्हणून नेमलं. पन्हाळगड ही त्यांची जहागिरी राजधानी होती आणि त्या ठिकाणी प्रभावलीमध्ये त्यांची सासवडी या परिसरामध्ये त्यांचं वास्तव्य होतं. रायगडावर ते राज्याभिषेकाने 2 वर्ष नव्हते गेलेही नाही.